माझी भाषणाची सुरुवात म्हणजे सूचना जे देणार आहे ते सुरुवातीला पैगंबर साहेबांची काही विचार मी मांडण्यासाठी उभा आहे. पैगंबर साहेबांनी ज्ञान मिळवणे हे प्रत्येक स्त्री आणि पुरुषांचे कर्तव्य आहे. मग त्यासाठी तुम्हाला किती दूर जावे लागले तरी ती जावे अशा पद्धतीची शिकवण दिली आहे. आणि हे सर्व होत असताना मॅडम आजची ही जी मीटिंग आपण आयोजित केली आहे हे अगदी चांगल्या पद्धतीने पार पाडत असताना काही गोष्टी मीटिंग मध्ये घडल्या, त्याचं मी संपूर्ण समाजाच्या वतीने माफी मागतो मॅडम. हे व्हायला नको होतं. पण एक गोष्ट मॅडम महत्वाची आहे, आपण ज्या कारणासाठी या ठिकाणी प्रत्येक वेळी मीटिंग बोलवतो त्या कारणासाठी ते अधिकारी उपस्थित राहत नाही हे शोकांतिक आहे मॅडम. कारण का लॉ अँड ऑर्डरचा हा विषयच कधी कुठल्याही मीटिंग मध्ये नसतो. प्रत्येक मीटिंग मध्ये महानगरपालिका, MSCB, RTO ह्याचाच विषय असतोय मॅडम. पण आजचे हे एवढे म्हणजे वाईट गोष्ट अशी आहे की एकही अधिकारी आज उपस्थित राहिला नाही. तर मला एक आपल्या माध्यमातून अशी विनंती करायची मॅडम, अशा अधिकाऱ्यांचा एक रिपोर्ट पाठवा. कारण काय आमची एक अपेक्षा अशी की कुठल्याही जाती धर्माचा सण असेल तर त्या ठिकाणी अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी काम सुरू केलं पाहिजे. शिवजयंती असेल, बाबासाहेबांची जयंती असेल, पैगंबर जयंती असेल, हे ज्या ज्या रूटने जे जुलूस निघतात, मिरवणुका निघतात त्या ठिकाणचे रस्ते असतील, गटारीची व्यवस्था असेल, ड्रेनेजची व्यवस्था असेल, याच्या संदर्भात काम करून अधिकारी इथे येऊन बसले पाहिजे. परंतु प्रत्येक वेळी तेच तेच घराने मॅडम आपण त्या ठिकाणी मांडणं मलाही योग्य वाटत नाही. मागच्या वेळेस आपण सांगितलं होतं की एका सिस्टम तयार केला पाहिजे आणि ते सिस्टम मॅडम आजही ते अधिकारी उपस्थित राहिले नाही. कुणाला सांगायचा हा एक मोठा प्रश्न आहे. तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक विभागाला नेमून द्यावा मॅडम की त्या संदर्भात एक मीटिंग लावावी आणि त्याच्यानंतरची मीटिंग आपल्या कार्यालयात जर आयोजित केली तर उरलेल्या काही गोष्टी असतील ते आपल्याला व्यवस्थितरित्या मांडता येईल अशी माझी एक सूचना आहे मॅडम. आणि राहिला विषय प्रत्येक वेळी प्रत्येक 50-60 वर्षाचा इतिहास आहे, कधीही कुठल्याही जुलूसमध्ये कुठल्याही पद्धतीचे गालबोट लागला नाही. याही वर्षी त्याच पद्धतीने चांगल्या पद्धतीने शांततेने आणि शांतता आणि सुव्यवस्था राखून हे जुलूस निघाल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय